नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल निरूपण या चॅप्टरला सुरुवात करणार आहे. आता पदार्थ विज्ञानमधील आपलं जे द्रव्य विज्ञानी आहे तर या सेक्शनमधला आपला हा काल निरूपण हा चॅप्टर आहे. आता पेपरमध्ये आपल्याला काय मोस्ट ऑफ द यावरती SAQ आपल्याला पाहायला मिळतो. खूप चान्सेस म्हणजे रेअर चान्सेस आहे बरं का की LAQ मध्ये पाहायला मिळू शकतो, पण SAQ मध्ये हा काल निरूपणवरती आपला क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. जर ऑड क्वेश्चन पेपर पडला तर आपल्याला डायरेक्ट हा काल निरूपण सुद्धा LAQ ला विचारला सुद्धा जाऊ शकतो. तर समजा त्यामुळे आपल्याला चांगला हा काल निरूपण चॅप्टर करायचा आहे. आता तुम्हाला सांगतो काल म्हणजे काय. आता सुरुवातीला काल 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 म्हणजे काय. काल म्हणजे काल जे घडून गेलं ते काल नाही, तर काल म्हणजे असतो टाईम. आता तुम्हाला एक मी हे सांगतो की जे आपल्या आता मॉडर्नच्या सध्याला रिसर्च सुरू आहे, जे काही आधुनिक आता रिसर्च सुरू आहे यामध्ये टाईमवर खूप सारे रिसर्च सुरू आहे. जसं की तुम्हाला सांगतो टाईम ट्रॅव्हलबद्दल तुम्ही पण खूप ऐकलं असेल की टाईम ट्रॅव्हल सध्याला आपण ही जी काही कन्सेप्ट आहे टाईम ट्रॅव्हल, तर यावरती खूप रिसर्च सुरू आहे. म्हणजे टाईमच्या मागं जाणं म्हणजे पास्टमध्ये जाणं किंवा फ्युचरमध्ये जाणं आणि टाईमला कशा प्रकारे आपण बदलू शकतो, जेणेकरून आपण काय करू शकतो, आपलं फ्युचर प्रेझेंट चेंज करू शकतो. यावरती असे चांगल्या प्रकारे विविध असे रिसर्च सुरू आहे. सध्या तुम्हाला पण माहिती असेल, कारण तुम्ही पण रील्समध्ये म्हणा, कुठं म्हणा, यूट्यूबवरती म्हणा की टाईम ट्रॅव्हलबद्दल आतापर्यंत काही ना काहीतरी ऐकलं असेल. तर ते जो टाईम आहे आता आपण काय करतो, जे आधुनिक आपले शास्त्रज्ञ तर ते टाईमचा अभ्यास करतात. टाईम आहे तरी काय, टाईमला आपण कशामध्ये चेंजेस करू शकतो. म्हणजे नॉर्मली टाईममध्ये आपण फ्युचरमध्ये कधी जाऊ शकतो, काय म्हणतात की जे काय आपलं भूतकाळ झाला त्यामध्ये पास्टमध्ये कधी जाऊ शकतो. तर असं काही यावरती अभ्यास सुरू आहे. पण हे मग तुम्हाला माहिती आहे का की जो आपला टाईम आहे म्हणजे आपला टाईम आहे जो काळ आहे, तर काळाला आपल्या आयुर्वेदमध्ये खूप महत्त्व आहे. का महत्त्व म्हटलंय, जे की काळ आहे तर काळ कसं म्हटलंय अमूर्त द्रव्य असं सांगितलेलं आहे. त्यासोबत काय म्हटलं की हा नित्यद्रव्य. नित्यद्रव्य म्हणजे काय असतो, ज्याला काही अंत पण नाही, ज्याला सुरुवात पण नाही, असा काय नित्यद्रव्य. आता त्यासोबत तुम्हाला एक सांगतो हा काळ कसा आहे, तर काळाला जे टाईम आहे. आता टाईमचा आपण सध्याला रिसेंटमध्ये अभ्यास करतोय की टाईम ट्रॅव्हल वगैरे काय टाईमचं काय सध्याला करतो ना अभ्यास. पण आपल्या आयुर्वेदमध्ये 5000 वर्षापूर्वी काळाला अगोदरच एक्सप्लेन करून ठेवलं. म्हणजे एवढा इन डिटेल अभ्यास आपल्या आयुर्वेदमध्ये आहे. पण लोक याला सोडो सायन्स म्हणतात. आयुर्वेदला मानायला नाही पाहिजे पण मानतात का, कारण की त्यांना माहिती नाही की जे काही तुम्ही अभ्यास करताय आता, तर ते ऑलरेडी आपल्या जे काही ऋषीमुनी होते तर त्यांनी ऑलरेडी 5000 वर्षापूर्वी ह्याचं काय सगळं इन डिटेल शास्त्रामध्ये मांडलेलं आहे. म्हणजे कसं मानता बघा, तुम्हाला एक सांगतो की जो काळ आहे तर काळ म्हणजे आपला टाईम आहे. आता तुम्ही आणि मी लहानपणीपासून आपण महाराष्ट्रात राहतोय ना, महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की आपले जे श्री विठ्ठल आहे, श्री आपले जे भगवान पांडुरंग आहे, तर आपण काय म्हणतो 28 युगे झाला तो विटेवरती उभा. 28 युगे विठेवरती उभा. आता तुम्हाला एक माहिती आहे 28 युग काय आहे. आता नॉर्मली आपल्याकडे 4 युग असतात. कोणकोणते 4 युग आहे, सतयुग झालं, द्वापर युग झालं, त्रेतायुग झालं, कलियुग झालं. जे ऑलरेडी 3 युग झालेले आहेत. आता 4थं जे शेवटचं युग असणार आहे तो कलियुग आहे. आता हे काय होणार आहे, पुन्हा काय होते सायकल, पुन्हा तीच चालते. पुन्हा काय कलियुग संपणार, डबल सतयुग येणार, मग द्वापर युग येणार, मग त्रेतायुग येणार, कलियुग येणार, आणि अशा प्रकारे सायकल होत आलेल्या आहेत. 28 युग झालीत. आता नॉर्मल तुम्हाला सांगतो काय 28 युग म्हणजे काय की एक युग म्हणजे काय झाला, एक काळ झाला, म्हणजे एक टाईम झाला ना, एक टाईम फेज झाली. काळ म्हणजे काय, एक टाईम फेज झाली. जसं की आजचा एक दिवस एक टाईम फेज झाली म्हणजे एक काळ झाला. आजची एक रात्र एक काळ झाला. एक ऋतू, एक महिना, एक काय वर्ष, हे काय जे कन्सेप्ट आहेत, हे काय जे काळ आहे, एक फेज आहेत, त्याला आपण काळ म्हणतो. म्हणजे काळ म्हणजे काय, एक टाईम आहे. टाईम ड्युरेशनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एका टाईमचा म्हणजे जी आपण वेळ म्हणतो, घड्याळीतली वेळ म्हणतो, जी कोणाची चांगली येते कोणाची वाईट येते, जी वेळ अशी गोष्ट आहे की काय होते, ती वेळ कधीही एका गोष्टीवर म्हणजे टिकून राहत नाही. तुम्हाला नॉर्मल सांगतो, तुमचा जर आज वाईट काळ असेल तर तुम्हाला लिहून देतो मी की तुमचा हा काळ बदलणार आणि वेळ तुमची चांगली येणार. म्हणजे काळ अशी गोष्ट आहे की ती बदलत राहते आणि ही नित्य गोष्ट आहे. आणि ही नित्य म्हणजे काय, याला काय म्हणता येईल की याची सुरुवात पण नाही अंत पण नाही. असं म्हणतात की तुम्हाला सांगतो काळ हा कसा आहे, स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे काय की स्वतः निर्मित हा काळ, आणि त्यासोबत नित्य हा, ह्याला काही अंत वगैरे नाही, आणि त्यासोबत अमूर्त असं म्हटलेलं आहे. आणखी एक काय सांगत झालं तर काळ जो आहे तो आपल्याला आपण टाईम आजच्या ड्युरेशनला टाईम असं म्हणतो. आणि ह्याचाच इन डिटेल आपल्याला अभ्यास आजच्या ह्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. समजलं कन्सेप्ट, आपल्याला काय टाईमचा अभ्यास करायचा आहे. आता टाईमचं तुम्हाला सांगतो काळ टाईम म्हणजे काय, नॉर्मली आपण आयुर्वेदच्या दृष्टिकोनातून काळ म्हणतो आणि मॉडर्नच्या दृष्टिकोनातून आपण काय म्हणतो, टाईम असं म्हणत असतो. जसं की आपण काय म्हणतो, तुम्हाला एक मी सांगू शकतो की जसं की आपण आपल्या देशाला भारत देशाला काय म्हणतो, मराठीमध्ये आपण मराठीमध्ये म्हणा, हिंदीमध्ये म्हणा भारत देश म्हणतो. तसंच जर इकडं इंग्लिशमध्ये पाहिलं गेलं तर इंडिया म्हणतो. नॉर्मली अर्थ एकच आहे, आपण इंडिया म्हणतो, भारत म्हणतो, दोन्ही एकच आहे. पण त्याचप्रमाणे आपण काय म्हणतो, काळ आहे. काळ म्हणजे आपल्या आयुर्वेदमध्ये आपण त्याला काळ म्हणतो, आणि इकडे जर मॉडर्न सायन्समध्ये जर पाहिलं गेलं तर त्याला आपण टाईम असं म्हणतो. आणि त्याच टाईमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. समजला ना कन्सेप्ट. आता बघा याची निरुक्ती. आता जो काळ शब्द आहे
हा काळ शब्द बनला तरी काय. एकदम बेसिक पासून आयुर्वेदमध्ये सांगितलेलं आहे, एकदम छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे हा शब्द कसा बनलाय त्यामध्ये येतं तरी काय ते इन डिटेल आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. समजलं ना काळमध्ये. तर आता बघ बाळा काय म्हटलंय, आता काळ शब्द बनला तरी कसा आहे. आता हे बघा नॉर्मली काळ हा शब्दामध्ये तर कला शब्द आहे. आता एक कला शब्द आहे, तर कला शब्दाला ककार लकार आणि काय ली धातू. आता नॉर्मली सांगतो कला शब्द आहे, तर कला शब्दामध्ये काय म्हटलं, कला शब्दाला ककार लकार आणि ली शब्द हे जे काही हे ली धातू आहेत तर ह्यांना काय होतो, एक प्रत्यय लागतो. तो कोणता प्रत्यय लागतो, तर लकार हा प्रत्यय लागतो. ध्यानात ठेवा, लकार हा प्रत्यय लागतो. हा तुम्हाला MCQ येईल की पेपरमध्ये ककार लकार आणि ली धातूला कोणता प्रत्यय लागतो, तर लकार प्रत्यय लागतो. किंवा असं पण येईल की कोणत्या शब्दाला ककार लकार आणि ली धातू लागून लकार लागून की काळ शब्द बनतो, किंवा कोणत्या शब्दापासून काय बनतो, काळ शब्द बनतो. यामुळे तुम्हाला ध्यानात ठेवायची लाईन ध्यानात ठेवा की कला या शब्दाला ककार लकार आणि ली धातू लागून त्यासोबत लकार प्रत्यय लागून काय लागतो, की काळ हा शब्द बनतो. समजलं ना. म्हणजे निरुक्ती म्हणजे काय होणं, की नॉर्मली कोणत्या गोष्टीची उत्पत्ती कशी झाली, म्हणजे कोणतीही गोष्ट कसा बनला. आता नॉर्मली आपण म्हणतो की कोणतं बी आणा, की आता तुमचं नाव म्हणा की तुमचं नाव कशा प्रकारे बनलं, म्हणजे तो शब्द असणार. समजा तुमचं नाव राम आहे, तर राम शब्द कसा बनला, तसा काळ शब्द कसा बनला, त्याला आपण निरुक्ती असं म्हणतो. समजलं ना. आता बघा, आता इंट्रोडक्शनमध्ये अशा प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये फ्लो चार्ट काढले की तुम्हाला चांगले मार्क पडतात. त्यामुळे मी पण इथं फ्लो चार्टमध्ये तुम्हाला शिकवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. बघा आता काळ आहे, तर काळ काय म्हटलं आहे, अमूर्त द्रव्य असं म्हटलेलं आहे. त्यासोबत काय म्हटलं आहे, 9 जे द्रव्यापैकी एक स्वतंत्र द्रव्य असं म्हटलं आहे. जे काही 9 आपल्याकडं कारण द्रव्य. आता नॉर्मल तुम्हाला सांगतो, आपण तुम्ही जे काही द्रव्य पाहिले द्रव्यविज्ञानी सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं आहे की द्रव्यामध्ये काय पाहतो आपण, की कारण द्रव्य कार्यद्रव्य. जे काही कारण द्रव्य असतात ते 9 असतात. फक्त MCQचा पॉईंट आहे, त्यामुळे ध्यानात ठेवा कारण द्रव्य 9 असतात. त्यामध्ये पंचमहाभूत येतात आणि त्यासोबत 4 कोण येतात, काळ दिशा आत्मा आणि मन. हे जे काही 9 असतात, तर हे टोटल आपले किती, हे 9 कारण द्रव्य असतात. आता 9 कारण द्रव्यापैकी काय म्हटलेलं आहे, जो काळ आहे तो एक स्वतंत्र द्रव्य असं म्हटलेलं आहे, एक स्वतंत्र कारण द्रव्य असं म्हटलेलं आहे. कारण द्रव्य म्हणजे काय असणं बाळांनो बघा, तर कारण द्रव्य म्हणजे काय असणं, तर हे जे काही आपले 9 कारण द्रव्य, तर 9 कारण द्रव्यापासून सगळे कार्यद्रव्य तयार होतात. जसं की मी असू द्या, तुम्ही असू द्या, हा मोबाईल असू द्या, हा बोर्ड असू द्या, हा पेन असू द्या, ही काय येते, तर ही सगळे आपण काय कार्यद्रव्य म्हणजे काय, की आपण कारणापासून कार्याची उत्पत्ती झाली. आपल्याकडे एक वाद पण येतो सत्कार्यवाद, की कारणापासून कार्याची उत्पत्ती होणं, म्हणजे अशा काही गोष्टी असणं, त्या गोष्टींपासून एखादी दुसरी गोष्ट तयार होणे, बाय प्रोडक्ट तयार होणं, त्याला आपण काय म्हणतो, कार्य असं म्हणत असतो. त्याचप्रमाणे काय म्हटलं, जे काही 9 कारण द्रव्य आहे आपल्याकडं, पंचमहाभूत असू द्या, काळ आत्मा काय म्हटलं आपलं, काळ दिशा आत्मा आणि मन, तर हे काही जे आपले 9 कारण द्रव्य, ते 9 कारण द्रव्यापासून आपल्या काय म्हणतो, की आपण कोणतीही वस्तू बनते, त्यापैकी जे काय म्हटलं कारण द्रव्य असा आपला काळ असं म्हटलेलं आहे. जे काही 9 कारण द्रव्य त्यामधलं एक कारण द्रव्य कोणतं आहे आपला, काळ असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आणि काय म्हटलं, आता हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, MCQचा पॉईंट आहे, ध्यानात ठेवा. हा कोणता आहे, की आता जे काही आपले सर्व ऋषीमुनी आहेत, तर सर्व ऋषी काय करतात, की जे काही काळ आहे, तर काळाला काय म्हणतात, एक स्वतंत्र द्रव्य मानतात, एक स्वतंत्र द्रव्य मानतात. पर आपले जे आचार्य सांख्य म्हणजे नॉर्मली सांख्य जे काही आहेत आपले, की ते सांख्य काय म्हणतात, की यांना स्वतंत्र द्रव्य यांना मानत नाही, म्हणजे काळाला स्वतंत्र द्रव्य मानत नाही. आता त्याचे रिझन त्यांचे वेगवेगळे मत आहेत बरं का, पण एक ध्यानात ठेवा, MCQच्या पॉईंट वेने आपल्याला एवढं काही PhD करायचं नाही या टॉपिकमध्ये. पण तुम्हाला सांगतो की काय म्हणायचं, की जे काही ते म्हणतात काळाला काय म्हणतात, सांख्य काय म्हणून गेले, की काळ हा ते स्वतंत्र की ते द्रव्य मानत नाही, काळाला स्वतंत्र द्रव्य मानत नाही. जे काही आपले दुसरे आचार्य तर ते सगळे काय म्हणतात, की जे काळ आहे ते स्वतंत्र द्रव्य आहेत, कारण 9 कारण द्रव्यापैकी एक कारण द्रव्य त्यांनी मानलेलं आहे. पण आचार्य जे आपले सांख्य आहेत, तर ते काही हे काळाला की एक स्वतंत्र कारण द्रव्य मानत नाही. त्यामुळे ध्यानात ठेवायचं तुम्हाला, एक स्वतंत्र द्रव्य काही याला मानत नाही. कोण मानत नाही, आचार्य सांख्य. तर समजलं ना. आता हे अशा प्रकारे ही शब्दाची निरुक्ती होती आणि बेसिक इंट्रोडक्शन होतं. जर पेपरमध्ये पडलं तर अशा प्रकारे तुम्हाला फ्लो चार्टमध्ये मांडायचं आहे. आता पुढचं बघूया, याची परिभाषा पाहूया आणि त्यासोबत काय काय दिलं ते सुद्धा जाणून घेऊया. तर आता बघा काळाची परिभाषा. आता काळाची परिभाषा म्हणजे काय, काळाची व्याख्या सांगायची. आता सुरुवातीला सांगतो, काळ म्हणजे काय, आपण एक टाइम फेज म्हणतो ना, एक टाइम म्हणतो. आता एक असा आपण काय म्हणू, कन्सिडर करूया एखाद्याकडे आपल्याकडे द्रव्य आहे, त्या द्रव्य म्हणजे नॉर्मल कोणती एखादी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीद्वारे आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होते, त्याला काय म्हणतो आपण, ती गोष्ट अशी डिफाईन करून टाकतो. समजा आपण काय म्हणतो, आता हा मोबाईल आहे, आता ह्या मोबाईलद्वारे तुम्हाला काय करताय, हा लेक्चर माझे लेक्चर बघताय आणि तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान समजते, तर त्या गोष्टीला तुम्ही काहीतरी स्पेसिफिक नाव देणार, जसं घ्यायला काय मोबाईल दिला. त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या एरियामधला एखाद्या टाइम फेजमधला, म्हणजे आपण टाइम बोलतो ना, तर एखाद्या टाइम फेजमधला एखाद्या गोष्टीद्वारे ज्ञान होते, तर त्याला आपण काय म्हणतो, काळ म्हणतो. जसं की बघा काय म्हणतो आपण, की बघा वर्तमान काळ झालं, भविष्य काळ झालं आणि भूतकाळ झालं. बघा वर्तमान काळ म्हणजे आत्ताचं, त्यानंतर हे इकडं झालं आपलं कोणतं, जे भूतकाळ झालं, इकडं म्हणून भविष्यकाळ, भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ, भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ. या गोष्टींचे म्हणजे याद्वारे याचे जे ज्ञान म्हणतो आपण, या म्हणजे यांचे जे ज्ञान
ज्या द्रव्याद्वारे होते, म्हणजे काय भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याचे काय म्हणते, यातील जे काही आपलं ज्ञान असतं, यातील जे ज्ञान असतं म्हणजे भूतकाळमधलं, वर्तमानमधलं, भविष्यकाळमधलं यामधलं जे ज्ञान असतं एखाद्या द्रव्याद्वारे कळतं तर त्या द्रव्याला आपण काळ म्हणतो. म्हणजे काय भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ यातील ज्ञान ज्या द्रव्याद्वारे कळते, यातील ज्ञान ज्या द्रव्याद्वारे आपल्याला कळतं त्याला आपण काय म्हणतो, काळ असं म्हणतो. समजलं ना. बघा काय म्हटलंय, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळातील होणाऱ्या ज्ञानाला कारणीभूत असणाऱ्या द्रव्याला आपण काय म्हणतो, काळ असं म्हणतो. म्हणजे आपल्याला एखाद्या, म्हणजे तुम्हाला नॉर्मल सांगतो, आता आपण म्हणूया की आपले छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांनी आपल्याला काय केलं, स्वराज्य प्राप्त करून दिलं. त्यानंतर आणखी पाहिलं गेलं की आपले जे काही महात्मा गांधी वगैरे होते किंवा वीर आपले काही आणखी जे काय भगतसिंग वगैरे होते, तर यांनी काय केलं, भारतासाठी वगैरे आपले काय केलं, स्वतःचे बलिदान वगैरे दिले. त्यासोबत काय केलं, यांनी भारतासाठी आपले काय केलं की आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं. तर हे काय तुम्हाला सांगतो, आता ह्या गोष्टीचं ज्ञान कुठून कळतं आपल्याला, कसं कळतं बरं. आता जे काही नॉर्मल झाले तर हे पास्टमध्ये गोष्टी झाल्या, पण ज्ञान कसं कळतं, त्या ज्ञान कसं कळतं आपल्या ते काळानुसार कळतं. म्हणजे आपल्या भूतकाळ झालं, वर्तमान झालं, भविष्य काळातील जे काही ज्ञान असतं ज्या द्रव्याद्वारे कळतं आपल्याला, ज्या द्रव्याद्वारे कळतं तर त्या द्रव्याला आपण काय म्हणतो, त्या द्रव्याला आपण काळ असं म्हणतो. आता तुम्हाला एक सांगतो आणखी की काळाला खूप महत्त्व दिलं आहे आपल्या आयुर्वेदमध्ये म्हणा किंवा हिंदू जी काही आपली संप्रदाय वगैरे, तर त्यामध्ये खूप महत्त्व आहे काळाला. आता काळ म्हणजे तसं म्हणाल नाही मला सांगताय, पण सगळीकडे खूप महत्त्व दिलं आहे, ज्याच्या रिजननुसार खूप महत्त्व आहे आपल्या म्हणजे काळाला वगैरे. त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी लहानपणीपासून खूप काळामध्ये इंटरेस्टिंग वगैरे होतो की काय असतं बाबा, नेमकं आहे तरी काय, म्हणजे कोणती गोष्ट काय होती, पुढची गोष्ट कशी होती, नेमकी कशी डिपेंड करते, कारण की प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी रिलेशन असतं. तुम्हाला एक सांगतो मी, आज जे तुम्ही करता, तर आज जे करता ते उद्याच्याला काय होणार आहे, काय पास्ट होणार आहे, आणि उद्याच काय होणार आहे, जे उद्या असणार आहे ते तुमचं काय असणार, फ्युचर असणार आहे. म्हणजे एक थोडं कन्फ्युजिंग आहे बरं का, पण एक सांगतो, जे तुम्ही आज करता ते उद्या तुमचं काय होणार, फ्युचर बदलणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर उद्या जाऊन तुमचं काय होणार आहे, रिझल्ट चांगला लागणार आहे, पेपर सोपा जाणार तुम्हाला आणि तुम्ही 100% पास होणार, ही मी खात्री देतो. पण तुम्ही आज जर अभ्यास नसेल करत तर तुमचा काय येणार आहे, उद्याचा पेपर हार्ड जाणार आहे आणि तुमचा येणारा निकाल हा खूप तुमच्या सांगू शकत नाही मी, तर असं असू शकतं बरं का. मग त्याचप्रमाणे आपला काय असतो, काळ असतो. तर काळ काय असतो की आपल्या भूतकाळ, वर्तमान काळाचा आणि भविष्य काळाचा आहे, तिन्ही गोष्टीचं ज्ञान करून देतो. म्हणून या द्रव्याला आपण काय म्हणतो असतो, काळ असं म्हणतो असतो. समजलं ना. एकदम सिंपल टॉपिक, फक्त कन्सेप्ट नाही. चला, पदार्थ विज्ञान म्हणजे रट्टाचा सब्जेक्ट नाही बरं का खरं म्हणाला. हा माझा खूप आवडता सब्जेक्ट आहे, कारण मला फर्स्ट इयरला मला पण आवड जात होता, पण जसे कन्सेप्ट वगैरे बिल्ड होत गेले, जसे कन्सेप्टला कोरिलेट करत गेलो, त्यानंतर मला कळलं अरे पदार्थ म्हणजे एक पूर्ण काय म्हणते की आपण जे विचार करतो ना, जे की आपल्याला एक विचारसरणी असते आपली एक, की हा सब्जेक्ट असा आहे, म्हणजे आपण एक इंटरेस्टिंग नसतं काहीतरी नवीन जाणवायचा प्रयत्न करतो, या निसर्गात काय घडतंय बाबा. तर तशा प्रकारे हा सब्जेक्ट आहे. आपल्याला खूप गोष्टी शिकायच्या की जे आपल्या सोबत आली पण आपल्याला माहिती नाही, तर तो म्हणजे पदार्थ आहे. त्यातलाच आपला काल बघतो आपण. आता काळाची परिभाषा कळली, आता काळाचं पुढं बघूया आपण काय आणखी दिलेलं आहे. आता बघूया आपण काळाचं लक्षण. आता लक्षण म्हणजे काय, नॉर्मल ह्याला आपण याचं डिफाईन कशा प्रकारे करतो. आता नॉर्मली बघा काय म्हणलंय की जे आपले बाल्य अवस्था झाली, तारुण्य अवस्था झाली, वृद्ध अवस्था झाली, या तिघांमध्ये काय असतं, एक काहीतरी मेजर टाईम डिफरन्स असतो. त्या टाईम डिफरन्स जो असतो ना आपला, आता नॉर्मल जे लहान लेकरू असतं म्हणजे त्याला काय म्हणतो, बाल्य अवस्था म्हणतो. 1 ते 1.5 वर्ष, 4-5 वर्षापर्यंत जे बाळ असतं त्याला आपण काय म्हणतो, बाल्य अवस्था म्हणतो. त्यासोबत 12-13 वर्षापर्यंत आपण काय म्हणतो, त्याला बाल्य अवस्थाच म्हणतो. त्यानंतर 13 पासून जो मोठा अडल्ट होत जातो की जवळपास 40 वर्षापर्यंत, तर त्याला आपण काय, तारुण्य म्हणतो. त्यानंतरची जी पुढची एज येते त्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, वृद्ध अवस्था म्हणतो. आता जो बाल्य अवस्था झालं, त्यानंतर जी काय आपल्या तारुण्य अवस्था झालं आणि जी वृद्ध अवस्था झाले, बाल्य, तारुण्य आणि जी वृद्ध अवस्था, यामध्ये वेळेचा किती फरक आहे, तर हा ज्याच्याद्वारे कळतो, ज्याच्याद्वारे हा आपल्याला कळतो किंवा ज्याच्याद्वारे आपल्याला ह्यामधला डिफरन्स समजतो, तर त्याला आपण काळ म्हणतो. म्हणजे बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था आणि जी काही वृद्ध अवस्था, या तिघांमधील वेळेचा किती फरक आहे, तर जे काही आपल्याला याद्वारे कळतं तर त्याला आपण काळ असं म्हणतो. तर बघा काय म्हटलं की बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था, वृद्ध अवस्था यामध्ये वेळेचा किती फरक आहे हा दाखवणारा जो असतो तो त्याला आपण काळ असं समजतो. म्हणजे त्याला आपण काळ असं म्हणतो. जे बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था आणि वृद्ध अवस्था, तर यांच्यामध्ये काय वेळेचा किती फरक आहे, तर हे जो दाखवतो तर त्याला आपण काळ असं म्हणतो. समजलं. आता बघूया आपण पुढं काय दिलं आहे काळाचं. आता आपण बघूया काळाचं स्वरूप. आता स्वरूप म्हणजे काय सांगितलं बघा, जो काळ आहे तो काळ कसा असतो, एक असतो. नॉर्मल तुम्ही पाहायला भेटन की पृथ्वी महाभूत किती, एक आहे, पण पंचमहाभूत म्हणल्या 5 आहे. तसं काळ किती, एक आहे. तर काळ कसं सांगितलं, एक सांगितलं आहे. विभू सांगितलेला आहे. त्यासोबत नित्य सांगितलेलं. नित्य म्हणजे ज्याला सुरुवात पण नसते, ज्याचा अंतही नसतो, जो काय म्हणते ना आपलं नित्य. नित्य म्हणजे काय, ज्याची उत्पत्तीही नसते आणि ज्याचा अंतही नसतो, तो नित्य असतो. जो जसा तसा राहणार आहे,
आपलं आता नॉर्मल पाहायला गेले तर तुम्ही आता हा पेन आहे, हा शरीर आहे, एखादं काय म्हणतं काही गोष्ट घ्या, हा शर्ट वगैरे म्हणा, तर ते अनित्य गोष्टी म्हणजे काय होणार आहे की त्यांचं काही ना काही नाही ते शेवटी तरी अंत होणार आहे, अनित्य असतात ते, मग ते काही राहणार आहेत काय एका जागेवर तर नाही. तर त्याचप्रमाणे जो काळ आहे तर काळ कसा म्हटलाय नित्य सांगितलेलं, काही पण झालं पण म्हणजे काय म्हणतात नॉर्मली काही पण किती पण होऊ द्या, युगाने युग जाऊ द्या, काही पण होऊ द्या, पण काळ जशाच तसा राहणार आहे, समजलं ना. म्हणजे पृथ्वी येणार, पृथ्वी नष्ट होणार, पुन्हा पृथ्वी येणार, पण काळ जशाच तसा राहणारच. तर त्यामुळं काळाला काय म्हटलंय नित्य असं म्हटलेलं आहे, समजलं. त्यानंतर आणि काय म्हटलंय काळ हा अनादी आहे, अनंत आहे. अनादी आणि अनंत तुम्हाला सांगतो, आता बघा आपले महाभारत झालं, रामायण झालं, त्यानंतर आणखी काहीतरी गोष्टी खूप घडून गेल्या, कितीतरी गॅलेक्सी आल्या, कितीतरी गॅलेक्सी गेल्या, त्यामुळे आपल्या जे काही सिस्टीम असेल सोलर सिस्टीममध्ये ब्लॅक होल्स तयार झाले, म्हणजे असे खूप म्हणजे इंटरेस्टिंग गोष्टी घडलेल्या आहेत, ते आपल्याला आणखी सुद्धा माहिती नाही. आणखी असं म्हणतात की जे काही एलियन्स वगैरे झाले तर ते असे काय आहेत ना पिरॅमिड्स वगैरे, तुम्ही पण पाहिलं असेल की पिरॅमिड्सवरती एलियन्सचे वगैरे सिम्बॉल आहेत की एलियन्स आले, पृथ्वीवर भेट दिली, पृथ्वीनंतर असं म्हणतात की जे काही आपले हे पण आहेत की जे आपले हे म्हणतात ना की ते वेरूळच्या लेणी वगैरे, तर ते काही जे आहेत तर ते एलियन्सनीच बांधले आहेत. त्यानंतर दगड कुठे गेले त्याचे असं खूप काही मिस्टरीज थिअरी वगैरे, तर जे काही गोष्टी आहेत म्हणजे बघा विचार करा, ज्या गोष्टीचा आपल्याला आणखी सुद्धा टाईम ड्युरेशन कळालं नाही. मग टाईम ड्युरेशन म्हणजे अशी गोष्ट आहे की किती पिढ्यानपिढ्या गेल्यात पण आणखी या गोष्टीचा लोकांना अभ्यास सुद्धा नाही. म्हणजे अशी गोष्ट आहे, पण आपल्या आयुर्वेदमध्ये याला एक्सप्लेन केलं नाही. म्हणजे असं सांगतो मी की एक इंटरेस्टिंग माइंड कसं सांगता येईल की इंटरेस्टिंग एक हा फॅक्ट आहे की जो काळ आहे तो काळ हा नित्य, एक सांगायचं म्हणजे नित्य म्हणजे याला काय आहे की अनंत आहे हा, आणि याला कुठंही अंत नाही, हा चलत राहणार आहे, किती पिढ्या येणार किती पिढ्या जाणार असं कंटिन्यू सायकल चलत राहणार. पण काळ हा कसा आहे की नित्य आहे, तो तसंच चलत राहणार. की असे तुम्हाला सांगतो ना की सत्ययुग येणार, द्वापरयुग येणार, त्रेतायुग येणार, पुन्हा कलियुग येणार, ही सायकल पुन्हा पुन्हा चलत राहणार. आणि त्यामुळं काळ कसा राहणार नित्य राहणार. काळ कुठेही संपणार आहे का तर नाही, काय होणार युग संपणार पण काय काळ संपणार आहे का तर नाही, समजलं ना. तर त्यामुळं काळ कसा नित्य आणि अनंत असं म्हटलेलं आहे. आता बघूया पुढं काय म्हटलंय. आता बघूया आपण काळाची उत्पत्ती. आता काळाची उत्पत्ती कशी झाली आहे ते तुम्हाला सुरुवात सांगतो. काळ आता कसं आहे अशी गोष्ट आहे की त्याची उत्पत्ती स्वतःपासून होते, तो कोणापासून उत्पन्न होतो तर नाही. तर काळाची उत्पत्ती काय सांगितली, स्वयंभू सांगितलेली, म्हणजे काळ हा स्वतः उत्पन्न होतो. त्यासोबत काय म्हटलंय जो काळ असतो तो अनादी आहे, मध्य आहे आणि अनंत रहिते, म्हणजे ह्याचं कुठेही उत्पत्ती सांगितलेलं नाही आहे. त्यासोबत कसं म्हटलं आहे अनंत रहिते, म्हणजे काय म्हटलं आहे की ह्याचा अंतरहिते म्हणजे काय, ह्याचं कुठंही काय होणार आहे की अंत होणार आहे का तर नाही. त्यामुळे त्याला काय म्हटलं आहे अनादी, मध्य आणि अंतरहित असं म्हटलेलं आहे, समजलं ना. अशा प्रकारे आपल्या काळाची उत्पत्ती होती, समजलं. आता बघूया पुढं. आता बघूया आपण काळाचे भेद. आता काळाचे प्रकार किती सांगितले. सुरुवातीला आपल्याला दोन प्रकार पडतात काळाचे, कोणते, नित्यक आणि अवस्थिक. आता नित्यक म्हणजे काय येतं नॉर्मली, यामध्ये काय येतात ऋतू येतात, महिने येतात, तर याला काय म्हणतो आपण नित्यक काळ असं म्हणतो. आणि अवस्थिक काळ म्हणजे काय येणार, तर यामध्ये काय ना बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था, वृद्ध अवस्था, जे काही औषध सेवनचा काळ आहे तर यामध्ये कोणते ते अवस्थिक काळामध्ये येणार. तर बघा काय म्हटले जे नित्यक आहे, नित्यकमध्ये काय येणार बघा मास म्हणजे महिना, ऋतू. आता बघा तुम्हाला एक सांगतो मास, आता बघा नॉर्मली ऋतू किती असतो आपला, एका वर्षात किती ऋतू असतात आपल्याकडे, तर एका वर्षात असतं आपल्याकडं की 6 ऋतू. मग एक ऋतूला किती येणार तर 2 महिने येणार. एक म्हणजे नित्यकमध्ये काय सुरुवातीला 1 महिना, ऋतूमध्ये 2 महिने, त्यानंतर संवत्सर म्हणजे काय असतं की वर्ष असतं. तर ऋतू झालं तर ऋतूनंतर ऋतूचं काय होतं, जे 6 ऋतू मिळून ते 1 वर्ष तयार होतं आणि ते वर्ष असतं. ते वर्ष नॉर्मली 2 मध्ये डिवाईड पडतं, एक येतं उत्तरायण, एक येतं दक्षिणायन. आता उत्तरायण म्हणजे किती असतो 6 महिन्याचा पिरियड असतो, दक्षिणायन किती असतो 6 महिन्याचा पिरियड असतो. यामध्ये 6 महिन्याचं नॉर्मल बघा, इथं काय 1 महिना झालं, इथं 2 महिन्याचा काळ झाला. संवत्सर म्हणजे काय 1 इयरचा हा काळ झाला, ते 1 वर्ष झाला संवत्सर. उत्तरायण म्हणजे हा किती झाला 6 महिन्याचा काळ झाला, आणि हा पण किती झाला 6 महिन्याचा काळ झाला, 6 मंथ काळ झाला मिळतं. आता बघा यामध्ये उत्तरायण, आता उत्तरायण म्हणजे काय होतं, सूर्य उत्तरेकडे गमन करायला लागतो, आणि नॉर्मली यामध्ये काय होतं उष्णता आपले काय होतं वातावरणात वाढा लागते, तर याला काय म्हणतो उत्तरायण म्हणतो. यामध्ये शिशिर, वसंत आणि ग्रीष्म आपले 3 ऋतू येतात. आणि दक्षिणायन म्हणजे काय होतं की नॉर्मली सूर्य जो आहे तो दक्षिणेकडे गमन करतो, ज्यामध्ये आपले थंडीचे दिवस येतात, त्यामध्ये काय येतं आपलं वर्षा, शरद आणि हेमंत, ते जे 3 ऋतू येतात ते इकडे येतात आपले दक्षिणायनमध्ये. आता हे झालं समजलं तुम्हाला, हे ध्यानात ठेवा. नित्यकमध्ये मास येणार, मास झाला ऋतू, सिंपल सांगतोय बघा. आपण काय केलं, काळाचे 2 भेद पाडले. कोण सांगितले, नित्यक राईटला नित्यक टाकायचा, लेफ्टला काय अवस्थिक टाकायचा. आपला काळ झाला तर काळ बघा, काळ काय आपण काय टाकलं नित्यक आणि अवस्थिक. आणि नित्यकमध्ये काय लिहिणार बघा, नॉर्मली आपण नित्यकमध्ये काय लिहितोय बघा, नित्यकमध्ये आपल्या सुरुवाती महिन्यापासून करायचं.
मास झाला, मग मासपासून काय तयार होतं, आपलं ऋतू तयार होतं. सिंपल सांगतोय बरं, ध्यानात राहील तुम्हाला. बघा, मास झाला, मास म्हणजे 1 महिना असतो. मग ऋतू किती असतो, 2 महिन्याचा असतो. ऋतू झाला, मग ऋतूपासून काय होतं, संवत्सर तयार होतं. संवत्सर म्हणजे काय होणं, वर्ष तयार होणं. ऋतूपासून संवत्सर. मग आता ऋतूमध्ये 2 मध्ये डिवाइड होतं. एक येतं उत्तरायण, एक येतं दक्षिणायन. उत्तरायण दक्षिणायन. आता उत्तरायणमध्ये कोण कोण येते, तर शिशिर, वसंत, ग्रीष्म. शिशिर, वसंत, ग्रीष्म. मग तसं दक्षिणायनमध्ये काय ना, की वर्षा, शरद, हेमंत. वर्षा, शरद, हेमंत. ध्यान, ते सिंपल आहे, अवघड आहे का, तर नाही. सिंपल आहे ना, बोटावर खेळ आहे ना. तर बघा, आता त्यानंतर येतं आपलं काय, अवस्थिक काळ. आता अवस्थिक म्हणजे काय ना, नॉर्मली आपल्या अवस्था लिहायच्या, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था. अवस्थिक म्हणजे अवस्था लिहायचं ना, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था. आता इथे आतुर अवस्था. आतुर म्हणजे काय होणं, की रोगी अवस्था असणं. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था. आता तुम्हाला सांगतो, वृद्धावस्था झाली माणूस काय होतो, आजारी पडतो. जेव्हा मरण काळ येतो तो आतुर अवस्था येतो, मग तो आजारी पडला. आतुर अवस्थामध्ये तो काय करणार, सुरुवातीला औषध घेणार आहे. एक काळ येणार आहे, तो औषध घेणार आहे, आणि एक काळामध्ये त्याला औषध जाणार आहे का, तर नाही. मग तो काय करतो बघा, बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था झालं. त्यानंतर आतुर अवस्था, आजारी पडला. त्यानंतर तो काय करणार, काळमध्ये काय करणार, औषधाचं सेवन करणार. मग औषध सेवनादी काळ बुकमध्ये दिलं नाही बरं का, मी मेन्शन केलं नाही, पण काळमध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं की औषध सेवनादी काळ म्हणतो. आणि आ काळमध्ये ज्यामध्ये तो औषध सेवन करत नाही, तर त्याला काय म्हटलंय आपण, काळ असं म्हटलंय. काळाचं ध्यानात ठेवा, काळाचे प्रकार ध्यानात ठेवा. नित्यक, अवस्थिक. नित्यकमध्ये कुठून सुरुवात करायची, मासपासून सुरू करा. मास म्हणजे महिना. एक मास घातला आपण, मासपासून 2 मासचा काय होतो, ऋतू. मग मासचा खाली टाकायचा ऋतू. ऋतूच्या खाली काय टाकणार आपण, ऋतूचा काय 6 ऋतू त्यांचा मिळून काय होतं, संवत्सर तयार होतो, म्हणजे वर्ष तयार होतं. वर्ष झालं संवत्सर. त्यानंतर आपण काय करतो बघा, नॉर्मल ध्यानात ठेवा. मग इकडे काय करतो, वर्षाला 2 मध्ये डिवाइड करतो, उत्तरायण, दक्षिणायन. जे काही उत्तरायण येतो, उत्तरायणला पुन्हा आपण डिवाइड करतो. उत्तरायणमध्ये काय होणं, की आपले जे काही उन्हाळ्याचे दिवस आहे, मग कोणकोणते, शिशिर, वसंत, ग्रीष्म. मग यांना दक्षिणायन काय आहे ना, वर्षा, शरद, हेमंत झालं. मग यांना अवस्थिक काळमध्ये काय टाकणार, अवस्थिक काळमध्ये आपल्या अवस्था लिहायची, जे लहानपणीपासून आपण शिकत आलो. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, मग काय, वृद्धावस्था. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था. वृद्धानंतर काय होणार, माणूस आतुर होणार, म्हणजे रोगी होणार. मग आतुर अवस्था. आणि ती काय आतुर अवस्थेनंतर मग तो काय करणार, एक तर गोळ्या घेणार आहे, म्हणजे औषध सेवन काळ करणार आहे. आणि त्यानंतर दुसरी येणार, तो औषध सेवन करणार नाही. मग एक औषध सेवन काळ, त्याच्या खाली सब डिव्हिजन. आणि दुसरा येतात की म्हणजे जो काय काळ आणि अकाळ म्हणजे काय येणार, की ज्यामध्ये तो औषध सेवन करणार आहे का, तर नाही. अशा प्रकारे जे प्रकार होते, समजले ना, एकदम सिंपल आहे. पेपरमध्ये आलं तर काय येणार, की काळाचे काय येणार, निरोक्ती लिहा, प्रकार लिहा, लक्षण लिहा, त्यासोबत काळाचं आयुर्वेदिक महत्त्व लिहा. आयुर्वेदिक महत्त्व सगळ्यांना चांगल्या प्रकारे आलं पाहिजे. काही ना काही आपल्या पदार्थाने जेवढ्या काही गोष्टी दिल्या, तर सगळ्याचं तुम्हाला आयुर्वेदिक महत्त्व आलं पाहिजे. आयुर्वेदिक महत्त्व याचं पण तुम्हाला मी इन डिटेल सगळं काही सिंपलमध्ये करून सांगा, की कशा प्रकारे लिहायचं. पण सुरुवातीला हे कळलं तुम्हाला, तर सांगा मला. आता बघूया पुढचं काय सांगितलं आपल्याला. आता दिलेत आपल्याला प्रशस्त पादोक्त गुण. आता किती दिले, ते 5 दिलेत. त्यामध्ये कोण येतात, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग आणि विभाग. ध्यानात ठेवा, संख्या, त्यानंतर परिमाण आणि पृथकत्व, पी ध्यानात ठेवायचे. नंतर संयोग आणि विभाग आपले नॉर्मली 5 आहेत. काळाचे किती येतात, MCQ येतो बरं हा पॉईंट, की डायरेक्ट येतो की जे काही काळ आहे, तर काळाचे प्रशस्त पादोक्त गुण कोणते आहेत, किंवा खालीलपैकी दिलेला हा काळाचा प्रशस्त पादोक्त गुण नाही आहे. ह्या 2-3 MCQ बनतात यावरती, आणि फिक्स MCQ असतात, हेच येणार, बाहेरचे दुसरे येणार नाही. त्यामुळे ध्यानात ठेवा, काळाचा प्रशस्त पादोक्त गुण 5 येतात, आणि ते कोणकोणते, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग आणि विभाग. आता यामध्ये काळाची संख्या किती दिली, आता नॉर्मली आपल्याला हे एक्सप्लेन करावं लागतं. केलं तरी चालेल, पण ज्यांना नाही येत त्यांनी डायरेक्ट नाव लिहिले तरी पण चालून जाते. पण जेवढं मार्क्स चांगले पाहिजे ना, तर एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. त्यामुळे बघा, संख्या किती म्हटलं, नॉर्मली आपल्याला माहिती आहे काळ 1 असतो, तर संख्या 1 टाकायची. आता परिमाण म्हणजे काय म्हणतात, काळ हा विभव असतो. विभव असल्यामुळे काय होतो, ह्यात जो महत्त्वाचा परिणाम आपल्याला सापडतो. काळ हा विभव असतो, त्यामुळे याचा जो परिमाण असतो तर तो आपल्याला विभव असतो. समजलं. नंतर बघा, आता पृथकत्व. आता काळ कसा असतो, काळ हा 1 असल्यामुळे यामध्ये गुण पाहायला मिळतो, त्यामुळे आपण याला पृथकत्व हा त्यामध्ये गुण आपल्याला पाहायला मिळतो. काळ 1 असतो, 1 असल्यामुळे यामध्ये आपले गुण पाहायला मिळतो, आणि हा पृथकत्व आपल्याला त्यामध्ये गुण पाहायला मिळतो. समजलं. त्यानंतर संयोग. आता संयोग म्हणजे तुम्हाला समजून सांगतो. आता काळ आहे ना, आपला काळ म्हणजे टाइम आहे. आता काय होणार आहे, ऋतू बदलणार आहे, वेळ येणार आहे, वेळ जाणार आहे, वेळ येणार आहे, वेळ जाणार आहे, वेळ येणार आहे, वेळ जाणार, ऋतू येणार, ऋतू जाणार, ऋतू येणार, ती ऋतू नाही बरं का. आपला ऋतू म्हणजे कोणता, सीझन. नाही तर ती वर्गातले ऋतू ध्यानात आणतात, ती ऋतू नाही म्हणत मी. ऋतू येणार आहे, ऋतू म्हणजे सीझन येणार, सीझन जाणार, सीझन येणार, सीझन जाणार आहे. ते बघा, की जी ऋतुसंधी असते, ऋतुसंधी म्हणजे एक सीझनचा पिरियड असतो. नॉर्मली आपण काय असतो, की ऋतुसंधी असते ना आपली, तर ऋतुसंधीमध्ये काय करतो,
करतो आपण जे काही हे असतो तर काय होतं आपलं नॉर्मली ऋतुसंधीमध्ये आहार विहार चेंज करावा लागतो आपल्याला, कारण की नाही जर चेंज केला यामध्ये आपलं काय होतं डिसीज उत्पन्न होऊ शकतं बॉडीमध्ये. त्यामध्ये ऋतुसंधी तुम्हाला माहिती असेल नॉर्मली. आता यामध्ये तुम्हाला सांगतो ऋतुसंधीमध्ये काय होतं की आपल्या एक ऋतूचा एंड होत आला असतो आणि दुसऱ्या ऋतूची स्टार्टिंग होणार असते. यामध्ये काय करतो आपला जो काळ असतो तर येणाऱ्या ऋतूशी काय करतो संयोग करतो, जॉईंट करतो ना, त्यामध्ये दुसरा काळ येणार आहे. कारण एक ऋतू संपला तर दुसरा ऋतू येण्यासाठी त्याला जॉईंट करावं लागेल ना, मग दुसरा ऋतू येणार आहे. तेव्हा बघा ना असेल हे कशी टाईमची एक लूप असते. एक लूप असते म्हणजे बघा सांगतो तुम्हाला टाईमची एक लूप. हो आले सॉरी हां. तर बघा टाईमची क्लूप असते. आता हा काळ आहे. आता हा काळ नॉर्मली आपला आता सुरू आहे सध्याला की तुमचा पेपर असणार आहे वसंत ऋतूमध्ये. पेपरमध्ये येले की येऊ शकतो बरं काय यावेळेस सांगून ठेवतो. आता बघा वसंत ऋतू आहे ना, तर वसंत ऋतू आता सध्या सुरू कोणता आहे शिशिर ऋतू. आता शिशिर ऋतू सुरू आहे तर शिशिर ऋतू चालला ऋतुसंधी घडणार आहे. मग याचे शेवटचे जे काही काळ असणार आहे शेवटचा काळ कोणाचा शिशिर आणि आता सुरुवातीचा काळ जो असणार ती ऋतुसंधी असते. आता याचं बघा की जो हा जाणार आहे शिशिर ऋतू, आता टाईम काय करतो हा शिशिर ऋतू चालला आणि ह्याला काय करतो पुढच्याला जो काही वसंत आहे त्याला काय करतो येणाऱ्याशी काय करतो येणाऱ्या ऋतूशी संयोग करतो. म्हणजे याला काय करतो जॉईंट होतो आणि याशिवाय मग कसं चालते आपली लूप चालल्यावर हा शिशिर गेला, मग हा शिशिर आला का मग आला काय आला वसंत आला, मग वसंत जाणार आहे मग येणार आहे ग्रीष्म, अशी लूप चालणार आहे. ग्रीष्म गेला की मग येणार वर्षा गेला की येणार आहे मग असा शरद गेला की हेमंत गेला की शिशिर आला की डबल वसंत ग्रीष्म वर्षा अशी लूप चालणार आहे. तर अशा प्रकारे ते असतं. ते जे काय असतं येणाऱ्या ऋतूशी काय करतो संयोग करतो आणि जाणाऱ्या ऋतूशी काय करतो विभाग करतो. येणाऱ्या ऋतूशी संयोग करतो आणि जाणाऱ्या ऋतूशी विभाग करतो. तर अशा प्रकारे ही ऋतुसंधी असते. ऋतुसंधीमध्ये यामध्ये काळाचा सांगितलं संयोग आणि विभाग गुण. संयोग म्हणजे काय येणाऱ्या ऋतुसंधीमधील येणाऱ्या ऋतूशी काय करतो तो संयोग करतो आणि विभाग म्हणजे काय जाणाऱ्या ऋतूशी काय करतो तो जाणाऱ्या ऋतूशी काय करतो विभाग करतो, सोडून देतो त्याला. म्हणजे आते जो जाते जो येणाऱ्याला हो जाणाऱ्याला हा काय समज ना. म्हणजे जीवनात जे येतं ते चांगल्यासाठी येतं आणि जे जाते ते पण चांगल्यासाठी असतं. त्यामुळे त्यांना ठेवायचं मिल जाए वो सोना आणि जो ना मिल जाए उसे मिट्टी समझना बेटा. क्योंकि जो तुम्हें ना मिले उसे सोना समझ बैठोगे और जो मिल गया उसे मिट्टी समझ बैठोगे तो जिंदगी में कुछ हासिल नहीं कर पाओगे बेटा. याद रखना मेरी बातें कि जो मिल गया उसे सोना समझना, जो नहीं मिला उसे मिट्टी समझना. क्योंकि ज़िंदगी में जब सफल होना है और ज़िंदगी अच्छी जीनी है तो जो मिल गया वही है सोना और जो नहीं मिल गया वही है तुम्हारे लिए मिट्टी. याद रखना ज़िंदगी में तुझे ये बहुत काम आएगा. जिंदगी कुछ वसूल होते इसलिए बता रहा हूँ. झालं आहे आपलं प्रशस्त पद्धत गुण. ते आपल्या गोष्टी वेगळ्या राहिल्या. हे गोष्टी कळाल्या तुम्हाला काळाचं ज्या गोष्टी कळाल्या त्यामुळे नोट चांगल्या प्रकारे करून ठेवा. एकदम सिंपल वेने सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अवघड कसं काही नाही, फक्त लॉजिकली थोडं ध्यानात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. समजलं. आता बघूया पुढं काय सांगितलंय. आता बघूया आपण काळाचं आयुर्वेदीय महत्त्व किंवा उपयोगिता. आता पेपरमध्ये तुम्हाला स्पेसिफिक असं येऊ शकतं बरं का, काळाचं चिकित्सेमध्ये आयुर्वेदिक महत्त्व लिहा किंवा उपयोगितेला. म्हणजे चिकित्सेमध्ये महत्त्व किंवा आयुर्वेदीय उपयोगितेला असं जर तुम्हाला सेपरेट एसीक्यू पडला त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सेपरेट एसीक्यू तुम्हाला 2 ते 3 पानं लिहावं लागतो. यामध्ये असं काही नसतं स्पेसिफिक हेच लिहावं म्हणून. यामध्ये तुम्ही काही पण ॲड करू शकता. तुम्हाला जे माहिती आहे तुम्ही ह्यामध्ये लिहू शकता. असं काही नाही ठराविकच एवढंच लिहावं. पण तुम्हाला जे काही मागचा डाटा होता जसं की प्रशस्त गुण झाले, जे काही लक्षण झाले, जे काही प्रकार झाले ते ठराविक लिहावं लागतं बरं का. त्यामध्ये काही छेडछाड करायला जमत नाही. पण जर आयुर्वेदिक महत्त्व उपयोगिता असं आलं तर तुम्हाला फ्रीचे मार्क भेटले म्हणून समजायचं, बोनस मार्क भेटले. यामध्ये तुम्ही काही लिहू शकता आणि एक्झामिनर जे पेपर चेक करा असेल त्याला 2-3 मार्क तुम्हाला इझिली द्यावाच लागतात. कारण की यामध्ये काही असं नसतं की ठराविक हेच लिहावं. पण लिहताना पण थोडं माइंड लावून लिहायचं. थोडं काय म्हणतं ना आणखी थोडे चार्ट्स फ्लो चार्ट्स म्हणून यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. इथं मी तुम्हाला 4च घेतले बरं का. आपलं जे काही बुक आहे पदार्थ विज्ञानाचं मराठीचं तर त्यामध्ये डॉक्टर रानाडे सर यांचं त्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. सॉरी भटकर सर यांचं तर ते मध्ये तुम्ही यूज करू शकता. खूप सारं द्यायला त्या तुमचे सोयीस्करनुसार तुम्हाला 10-12 ध्यानात ठेवायचे आणि 10-12 तुम्हाला पेपरमध्ये मग छान सुटसुटीत वगैरे फ्लो चार्ट वगैरे काढून 2 पानं तरी लिहायचे. पेपरमध्ये एसीक्यू वाढला सेपरेट आला तर 3 पानं लिहून टाका. आणि जर एका क्वेश्चनमध्ये जर मिक्स द्यायला असेल तर सेपरेट याचं 1 पान तरी भरलं पाहिजे. समजलं ना. 1 पान आपलं सेपरेट भरलं पाहिजे. आता बघा काय म्हटलं आयुर्वेदिक महत्त्व उपयोगिता. आता एक सांगतो पहिले दिले की जो निश्चित काळात वर जेवण केलं तर हे कसं असतं स्वास्थ्यकर असतं. आयुर्वेद चिकित्सा महत्त्व लिहायला सांगितलं डायरेक्ट लिहायचं की जर निश्चित म्हणजे जे काही सोयीस्कर काळ असतो निश्चित काळ असतो म्हणजे वेळेवर जर जेवण केलं तर आपलं कसं असतं की शरीरासाठी ते स्वास्थ्यकर ठरतं. जर आपण वेळेवर जेवण नाही केलं तर ते आपल्यासाठी काय तर अपत्यकर ठरतं की अस्वास्थ्यकर ठरतं. तसं लिहू शकतं. त्यानंतर आणि काय म्हटलंय 100 वर्षापूर्वीचं जे घृत असतं तर ते कसं म्हटलंय की चक्षुषी असतं, बल्ले असते, कफवाताचं शमन करणार असतं. त्यासोबत आणि काय म्हटलंय जेवढं जास्त घृत जुनं त्यासोबत जेवढं घृत आणि मध जेवढं जास्त जुनं असतं तर तेवढं जास्त आपल्या शरीरासाठी हितकर असं चांगलं असं सुद्धा आपण यामध्ये लिहू शकतो. आणखी बघा काय म्हटलंय की जे दीर्घकालीन व्याधी असतात
दीर्घकालीन म्हणजे खूप दिवसात झाले, चिरकालीन व्याधी बॉडीमध्ये खूप दिवसात झाली, वर्षानुवर्ष झाले एखाद्या व्यक्तीला ती व्याधी होऊन गेली, तर ती व्याधी कशी ठरती? असाध्य होती, कारण त्यावरती लवकर जर ट्रीटमेंट केली नाही तर ती असाध्य ठरते. त्यामुळे त्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट पाहायला मिळू शकत नाही, त्यामुळे ती इनक्युरेबल होऊन जाते. त्यामुळे काय म्हटलं, दीर्घकालीन व चिरकालीन जे काही व्याधी असतात त्याला असाध्य असं म्हणतात. त्यानंतर काय म्हटलं बघा, जसं की प्रमेय म्हटलं, कुष्ठ असं म्हटलेलं आहे. त्यानंतर काय म्हटलं, जे वर्ष, शरद आणि इकडं कोणतं आपलं वसंत ऋतू, वर्षामध्ये वाताचा प्रकोप होतो, शरदमध्ये पित्ताच होतो आणि जे काही वसंत आहे वसंतमध्ये कफाचा प्रकोप होतो. त्यानुसार आपण काय लिहू शकतो, यामध्ये प्रकोप होतो. त्यानंतर आणखी काय लिहू शकतात की ह्याचं तुम्ही लिहू शकता आणखी की जे वर्ष ऋतूचा वात आहे, तर वातावरती आपण चिकित्सा म्हणून काय देतो, यावरती आपण काय बस्ती देतो, पित्तावरती आपण काय करतो, विरेचन देतो, कफावरती वमन आपण काळानुसार देतो. असे तुम्ही यामध्ये मांडू शकतात. म्हणजे खूप डाटा आहे, तुम्ही काही पण ॲड करू शकता, असं स्पेसिफिक नाही यामध्ये येत लिहावा. पण जर चिकित्सामध्ये लिहिलं तर त्या चिकित्सामध्ये मग आपण अशा प्रकारे पॉईंट्स यामध्ये मांडू शकतो. समजलं ना? मग चिकित्साने बेने कशा प्रकारे आपण लिहू शकतो, तर अशा प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये आलं पाहिजे लिहिता. कारण की पेपरचे MUHचे पेपर दिवसेंदिवस क्लिनिकल बेस होत चालला आहे. त्यामुळे तुम्हाला आयुर्वेदिक महत्त्व किंवा चिकित्सामध्ये महत्त्व लिहा म्हणून असा डायरेक्ट क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार, मी लिहून देतो बाबा, तुला दिसणार म्हणजे दिसणार असं म्हणला पाहिजे. तू पेपर आला आणि त्या मास्तरने मला सांगितलं होतं हा दिसणार म्हणजे दिसणार म्हणला होता आणि पेपरमध्ये दिसलाच. कारण की आपण असं हवात बोलतच नाही, काही अनुभव आहे म्हणून तो बोलतो बाबा, एवढं मोठं चॅनल चालवतोय, असं काही हवात बोलत नाही आपण. त्यामुळे जर कळलं असेल तर मला सांगा, व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. जर आपला व्हॉट्सॲपचा नंबर सगळ्यांकडे आहे, त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्की सांगा. व्हिडिओ असे पुढचे नक्की तुम्हाला लवकरच भेटणार आहे. तोपर्यंत आता थँक्यू म्हणतो, धन्यवाद म्हणतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.